नमस्कार मंडळी, तर आज आपण करतोय चिकनचं खारं। तर चिकन स्वच्छ धुवून त्याच्यातलं पाणी नितळून घ्या। त्यानंतर ओलं खोबरं, लसूण, कोथिंबीर, अद्रक, उभा चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची। तर कांदा सोडून बाकी सगळं वाटण व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचे। त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तेल घाला आणि उभा पातळ चिरलेला कांदा त्याच्यामध्ये ॲड करा। कांद्याचा कच्चापणा जाईपर्यंत आपण व्यवस्थित तो परतून घेणार आहोत। त्यानंतर त्यामध्ये वाटलेलं जे वाटण होतं ते ॲड करा आणि अगदी व्यवस्थित छान असं परतून घ्या। परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये हळद आणि मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित परतून घ्यायचे। तर लक्षात घ्या, जेवढा तुम्ही मसाला छान परतताल ना तेवढं तुमचं चिकनचं खारं मस्त होणार आहे। आता मसाला शिजण्यासाठी थोडंसं पाणी मी ॲड केलेलं आहे आणि जेवढं पाणी टाकलं आहे तेवढं पाणी आटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे। तर बघा, मस्त मसाला परतून झाला आहे। त्यानंतर याच्यामध्ये चिकन ॲड करा आणि मसाला सगळ्या चिकनला व्यवस्थित लागला पाहिजे अशा पद्धतीने परतून घ्यायचा आहे। तर तुम्ही याच्यामध्ये आवडत असल्यास थोडासा पुदिना देखील ॲड करू शकता। आता बघा, आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि यामध्ये पाणी ओतणार आहोत। तर ताटातलं पाणी जोपर्यंत गरम होत नाही आहे तोपर्यंत काढायचं नाही आहे ताट। तर बघा, छोट्याशा बुडबुड्या आलेल्या आहेत आणि मस्त पाणी गरम झालं आहे। पाणी गरम झाल्यामुळे चिकनला पाणी सुटतं, म्हणजे चिकनची जी लालपणा असतो ते कमी होतो आणि चिकनमध्ये मसाला भिनल्यानंतर आहे ना खूप छान चवीला चिकन होतं। आता काय करायचे, जे गरम पाणी होतं ना ते याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि झाकण ठेवून मोठ्या गॅसवर व्यवस्थित चिकन शिजवून घ्यायचं आहे। आता लेग पीस असल्यामुळे थोडंसं पाणी मी जास्त टाकलं आहे, कारण लेग पीस व्यवस्थित शिजले गेले पाहिजेत। आता ह्याच्यावर झाकण ठेवते आणि चिकन शिजवून घेते। तर आपल्या चॅनलवर मटणाचं खारं देखील मी व्हिडिओ टाकलेला आहे, खूप छान प्रतिसाद दिला आहे तुम्ही, खरंच खूप खूप धन्यवाद। तर तो पण व्हिडिओ जाऊन बघा, खरंच खूप सुंदर आहे। तर बघा, चिकन बऱ्यापैकी शिजले, थोडंसं पाणी आटवून घेऊयात आणि मस्त असं चमचमीत चिकनचं खारं आपलं तयार झालं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।